नेमकं फॅटी लिव्हर आलं तर त्याचे ग्रेडिंग काय असतात किंवा नेमकं स्टेजेस काय असतात आणि फॅटी लिव्हरमध्ये काय एकंदरीत तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता की त्याच्याबद्दल काय पुढचं स्टेप घ्यायचं म्हणून डिसाईड करण्यासाठी सर? सो फॅटी लिव्हर एखाद्या पेशंटला दिसलं तर त्याचं एक प्रॉपर एक एक्झामिनेशन, त्याचं क्लिनिकल हिस्ट्री हे घेणं गरजेचं असतं. ओके. सो त्याच्यासाठी पहिलं आहे की फॅटी लिव्हर होतं का, याच्यापासून सुरुवात आहे. डेफिनेटली. तर फॅटी लिव्हर युजली आपल्याला, आपण जसं म्हणाला, पुअर लाईफस्टाईल, अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्येही फॅटी लिव्हर दिसतं. तो भाग वेगळा, आपण एक सेपरेट याच्यामध्ये त्याला डील करूया. पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हे थोडं सेडेंटरी लाईफस्टाईल ह्या ब्लँकेट खाली जे बरेचसे प्रकार येतात, की ओबेसिटी झालं, की वजन जास्त असणं, त्यातल्यात सेंट्रल ओबेसिटी, की तिथे आपल्या पोटाच्या अराउंड जास्त चरबी जमा झालेली आहे, त्याच्यामध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण खूप आहे. डायबिटीस पेशंट्स, आता त्याच्यातही स्टडीज आहेत, जवळपास 2/3 डायबेटिक पॉप्युलेशनमध्ये फॅटी लिव्हर दिसून येतं. आता कारण शुगर जशी ब्लडमध्ये जास्त असते तशीच हळूहळू त्याचं रूपांतर लिव्हरमध्ये जाऊन फॅटमध्ये होतं आणि हे फॅट लिव्हरमध्ये जाऊन जमा होतं. हा दुसरा भाग झाला. आणि बाकी मेटाबॉलिक सिंड्रोम, मग मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये आलं आपलं हाय ब्लड प्रेशर, हार्टचे काही पेशंट आहेत, हाय कोलेस्ट्रॉल, डिस्लिपिडेमिया जे म्हणतो, की ट्रायग्लिसराईड्स, कोलेस्ट्रॉलचे लेवल जास्त असणार आहे, त्या पेशंट्समध्येही एक्स्ट्रा चरबी लिव्हरमध्ये जमा होते. तर हे सगळ्या क्लिनिकल हिस्ट्रीमध्ये आपण विचारून घेतो, की मग त्याच्यानुसार पुअरली कंट्रोल डायबेटिक असेल की शुगर कंट्रोल नाही आहे, सो दॅट इज वन ऑफ द हायेस्ट रिस्क. वजन काट्यावर हाईट आणि वेटचं एक बेसिक बॉडी मास इंडेक्स आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये जर तो BMI एक्स्ट्रा आहे, दॅट इज वन ऑफ द रिझन्स फॉर फॅटी लिव्हर. सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, खूप कॉमन आहे की 10-10 तास आम्ही कॉम्प्युटरसमोरच, IT चा जॉब आहे किंवा बाकीही याच्यामध्ये ऑफिस जॉब आहे, एक्झर्शन होत नाही, रेग्युलर एक्सरसाइज होत नाही, त्याच्यामुळं जे काही बॉडी फॅट पर्सेंटेज वाढतं, कधी कधी वजन जास्तही नसतं, पण बॉडी फॅट पर्सेंटेज एक्स्ट्रा जे वाढलं आहे त्याच्यामुळे ही फॅटी लिव्हर होतं. तर ही एकदा आपण हिस्ट्री घेतली पेशंटची किंवा एक्झामिनेशन पार्टमध्ये आपण की काही लिव्हरची साईज किती आहे, बाकीच्या पुढच्या ज्या तपासण्या आहेत वगैरे हे चालू करतो. तर बेसिक यांच्यामध्ये आपण लिव्हर फंक्शन टेस्ट आपण जे म्हणतो ते नक्की LFT आपण जे म्हणतो ते नक्की करून घेतलं जातं. याच्यामध्ये कॉमनली बाकीचेही आजार आपण रूल आउट करायचा प्रयत्न करतो. तर बाकीचे आजार आपल्याला LFTमध्ये, फॅटी लिव्हरमध्ये युजली हाय राहीलच असं नसतं. LFT नॉर्मली असू शकते फॅटी लिव्हरमध्ये, वर असेल तर GGT आणि ALT किंवा SGPT म्हणतो त्याला, एन्झाईम्स, ते थोडेसे वर असू शकतात. पण वर असले किंवा नसले तरी फॅटी लिव्हर आहे तर आपल्याला बाकीचं चेकअप करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग हेपटायटिस एक कॉमन इन्फेक्शन्स असतात लिव्हरची. हेपटायटिस B इंडियामध्ये खूपच कॉमन आहे. हेपटायटिस C लेस कॉमन आणि अजून कमी होत चाललं, कारण त्याची ट्रीटमेंट खूप इफेक्टिव्ह आहे. पण हे दोन्ही महत्त्वाचे व्हायरसेस आहेत, हे माहीत असतील तर त्यांची खूप इफेक्टिव्हली ट्रीटमेंट केली जाऊ शकते. म्हणजे फॅटी लिव्हर फक्त ऑफिसमध्ये बसलं आहे त्याच्यामुळे झालं असंही कन्सिडर करायला नको. हेपटायटिस सारखे आजार असतील तर तेही अर्ली स्टेजला डिटेक्ट झालं, पिकअप करणं गरजेचं ठरतं. मग त्यांचं लिव्हरचं सिंथेटिक फंक्शन कसं आहे, मग त्याच्यामध्ये अल्ब्युमिन, PTINR ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आपण जसे आधी म्हणालो लिव्हरचं फंक्शन खूप मल्टीलॅटरल फंक्शन आहेत. त्याच्यामध्ये कोॲग्युलेशन म्हणजे आपलं रक्तस्राव थांबण्यासाठी ज्या काही आपल्याला प्रोटीन्स लागतात, तर ते क्लॉट्स बनण्यासाठी व्हिटॅमिन K वगैरे ह्या ज्या काही महत्त्वाच्या आहेत ते सगळं प्रोसेसिंग लिव्हरमध्ये. तर लिव्हर फेलियर होत असेल तर हे INR वगैरे वर जातं. त्यामुळे एक बेसिक याच्यामध्ये PTINR आपण करून घेतो LFT सोबत. हेपटायटिस झालं. सोनोग्राफीच्या पुढची टेस्ट मग की नेमकं लिव्हरमध्ये चरबी किती आहे आणि ही जी चरबी जमा झाली आहे याच्यामुळं लिव्हरला काही इजा चालू झाली आहे का, तर ते बघण्यासाठी फायब्रोस्कॅन म्हणून एक महत्त्वाची टेस्ट आहे, ती करणं अत्यंत गरजेची आहे. खूप सोपी तपासणी आहे श्रोतेहो. सोनोग्राफी सारखीच ती बाहेरूनच केली जाते, अगदी सोनोग्राफीच्या अर्ध्या वेळेतच होऊन जाते, पण त्याने आपल्याला लिव्हरमध्ये किती चरबी आहे याचं एक प्रॉपर क्वांटिफिकेशन, कॅप स्कोर म्हणतो आपण, हे त्याच्यात मिळतं. आणि त्याच्यानंतर फायब्रोसिस म्हणजे लिव्हरमध्ये चरबीने काही स्कारिंग चालू होतं, हळूहळू कडकपणा, स्टिफनेस वाढतो. तर ते स्टिफनेस, स्कारिंग मेजर करण्याचं मार्कर जे आहे ते फायब्रोसिस
मेडिकल टर्म्स मध्ये फायब्रोसिस मेजर करणारी टेस्ट फायब्रोस्कॅन. ओके. तर ती किती आहे हे फायब्रोस्कॅन मध्ये आपल्याला छानपैकी कळू शकतं. तर फायब्रोस्कॅन ही तपासणी आपण पेशंट्सला नक्की सांगतो. त्याच्यानुसार त्यांचं स्टेजिंग काय आहे, त्याच्यानुसार त्यांची रिस्क किती आहे लिव्हरला, ट्रीटमेंट काय लाईन असू शकते हे डिसाईड करतो. या फायब्रोस्कॅनपेक्षाही अजून जास्त स्पेसिफिक आणि ॲडव्हान्स टेस्ट आहे लिव्हर इलॅस्टोग्राफी MRI यूज करून. ओके. ती जर कॉस्टली आहे, एक सर्टन काही पेशंट्समध्ये आपल्याला ती करावी लागते, करतो आपण. फायब्रोस्कॅन आता खूप सिम्पल, थोडंसं चीप आणि इझिली ॲक्सेसिबल अशी Yes. टेस्ट असल्या कारणाने फायब्रोस्कॅन इंटरनॅशनली अल्ट्रासाऊंड नंतर फर्स्ट पॉइंट ऑफ केअर टेस्ट आहे, असं आपण करतो सर. वंडरफुल सर. म्हणजे का बरं होतो, हा. काय कारणं आहेत आणि कसं तपासणी करतो, सगळं एकदम सुटसुटीत तुम्ही समजून सांगितलं. इट वॉज व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन म्हणायला काय हरकत नाही.